बारामतीतनं उमेदवारी जाहीर झालेली आहे। अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाकडनं सुनेत्रा पवारांना स्वतः सुनेत्रा पवार आपल्या सोबत आहेत दूरध्वनीवरून। सुनेत्राताई, आपलं स्वागत एबीपी माझामध्ये। आपली उमेदवारी जाहीर झाली आहे, आपली पहिली प्रतिक्रिया। नमस्कार। नमस्कार। आपली उमेदवारी जाहीर झाली आहे आताच, आपली पहिली प्रतिक्रिया। आजचा दिवस माझ्या आयुष्यात सर्वात भाग्याचा दिवस आहे। आज माहितीच्या माध्यमातून बारामती लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढण्याची संधी मला मिळालेली आहे। बरं, मला बारामती लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढण्याची संधी दिली, मला त्या योग्यतेचं समज, त्याबद्दल मी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित भाई शाह साहेब आणि महायुतीच्या सर्व नेत्यांचे, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार, राज्याचे मुख्यमंत्री तसेच शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे साहेब, भारतीय जनता पक्षाच्या नेत्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब, जानकर साहेब, सगळ्यांचेच मी माहितीतल्या सर्वांचेच मी आभार मानते। ताई, सुप्रियाताईंची देखील आजच उमेदवारी जाहीर झाली, तुमची देखील जाहीर झाली आहे। एकाच घरामध्ये ही आता एक प्रकारे लढत होणार आहे। अवघा महाराष्ट्र अशा प्रकारे या लढतीकडे बघतोय। या लढतीकडे, या नणंद भावजा लढतीकडे तुम्हाला पाहून काय वाटतंय? आता ही लढत जी आहे ती जनतेने हातात घेतलेली लढत आहे, त्याच्यामुळे मला असं वाटतं की ती जनतेची लढत आहे। बरं, पण त्या दिवशी तुम्ही दोघी भेटला होतात, एकमेकांना मिठी देखील मारलीत, एकमेकांशी बोललात देखील। आता लढतीत उतरल्यावर देखील असाच संवाद राहणार आहे तुमचा? तर सुनेत्रा पवार यांच्याशी आपला संपर्क तुटलाय, मात्र आजचा दिवस आपल्यासाठी भाग्याचा आहे आणि आता ही जनतेने हातात घेतलेली लढाई असं त्यांचं म्हणणं आहे। आजच सुप्रिया सुळेंना देखील तिकीट जाहीर झालं, सुनेत्रा पवार यांना देखील तिकीट जाहीर झालंय, त्यामुळे एकाच घरामध्ये ही लढत एक प्रकारे होतीये बारामती मतदारसंघातनं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।